दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. रायगडात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू झाली आहे. मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या नेतृत्वात जिल्ह्यात मनसेचे निष्ठावान कार्यकर्ते निवडणूक मैदानात नशीब आजमावत आहेत. सुधागड पंचायत समिती निवडणुकीत 40 अडुळसे गणातून भावेश दिलीप बेलोसे तर 38 जांभूळपाडा गणातून हर्षदा शिंदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. सुधागड हा आदिवासी बहुल तालुका असून जनतेला आवश्यक सोयी सुविधांची इथं वाणवा आहे. जनतेचे मूलभूत प्रश्न व समस्या प्रलंबित आहेत. आम्हाला जनतेचा अपेक्षित विकास घडवून आणायचा असून विकासाच्या मुद्द्यावर आपण ही निवडणूक लढवत आहोत. जनता जनार्दन मनसेला मतांच्या रूपानं साथ देईल असा विश्वास उमेदवार बेलोसे व हर्षदा शिंदे यांनी व्यक्त केला. यावेळी मनसे रायगड जिल्हा उपाध्यक्ष संदीप ठाकूर, तालुका अध्यक्ष सुनील साठे, पाली शहर अध्यक्ष दीपेश लहाणे, उपाध्यक्ष केवल चव्हाण, सचिव सचिन झुंजारराव, रायगड जिल्हा महिला उपाध्यक्षा छाया शिंदे, अजिंक्य पाशिलकर, तेजस परबळकर, श्रेयस बलकावडे सोबत असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. आज रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील पंचायत समिती निमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे 2 अधिकृत उमेदवार आम्ही रिंगणात उभे केलेले आहेत आणि त्यामध्ये जे 40 अडुळसे जी पंचायत समिती गण आहे त्यामध्ये भावेश दिलीप बेलोसे तसेच जांभूळपाडा 38 जांभूळपाडा या गणातून हर्षदा शिंदे हे 2 उमेदवार आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार आज इथे उभे केलेत. विषय एकच होता की रायगड जिल्ह्यातील तुम्ही सुधागड तालुका पाहिला तर सुधागड तालुक्यातील बराचसा भाग डोंगराळ आणि आदिवासी भाग आहे आणि या भागामध्ये विकास हा सत्ताधाऱ्यांकडनं देखील झाला नाही आणि विरोधकांनी याच्यावरती कुठल्याही प्रकारचं लक्ष दिलं गेलं नाही. या विकासाच्या नावावरती दरवेळी घुमजाव करणारे बरेचसे सत्ताधारी पक्ष फक्त मतदानाच्या दिवशी त्यांना दिसतात. तर आमचं यामध्ये एक उद्दिष्ट असेल की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने डोंगराळ भागातील रस्ते असो किंवा जी कोणतीही उपाययोजना तिथे पाण्याचा देखील बऱ्याच ठिकाणी पाण्याचा तुटवडा भासतो आणि अशा ठिकाणी पाण्याची समस्या असो, विजेची समस्या असो किंवा रस्त्यांची समस्या असो, या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना जातीने लक्ष देईल आणि आमचे 2 शिलेदार येत्या 5 फेब्रुवारी रोजी जी निवडणूक आहे पंचायत समितीची तर त्यामध्ये नक्कीच आमचे हे 2 शिलेदार नक्कीच पंचायत समितीमध्ये विराजमान होतील एवढं नक्की. पंचायत समिती सुधागड 2026 40 अडुळसे गणातून पंचायत समिती निवडणूक लढवत आहे. तसेच माझ्या सहकारी हर्षदाई शिंदे या 38 जांभूळपाडा या गणातून निवडणूक लढवत आहे. निवडणूक लढवायची इच्छा अशी आहे की आता सुधागड तालुक्यात जर तुम्ही बघाल तर सर्व पक्षीय कोणत्या पक्षात आहे याचा ताळमेळ राहिला नाहीच आहे. फक्त सत्तेसाठी आणि या गोष्टीसाठी कोण कोणाच्या पक्षात चाललंय आणि कुठे चाललंय याचा नियम नाहीये. तो आता फक्त इलेक्शनच्या पार्श्वभूमीवर सर्व येणार आणि फक्त आपापली पोळी भाजून जाणार. पुन्हा 5 वर्ष कोण कुणाला जनतेच्या काय समस्या आहेत, काय गोष्टी आहेत त्याच्याकडे दुर्लक्ष करणार आहेत. आणि सुधागड तालुक्याच्या अजून एक गोष्ट बघायला गेलो आपण तर बाहेरून म्हणजे सुधागड तालुक्याच्या बाहेरून उमेदवार सुधागड तालुक्यामध्ये उमेदवार अर्ज भरत आहेत. तर माझं नागरिकांना एवढंच आव्हान आहे की तुम्ही आपल्या प्रभागातील आपल्या शेजारील म्हणजे अर्ध्या रात्री झोपेतून जरी उठून बोललात तरी असा उमेदवार निवडून द्या की जो तुमच्यासाठी सेवेसाठी 24 तास तयार असेल. आणि त्यासाठी भावेश बेलोसे हा 40 अडुळसे या गणातून पंचायत समिती निवडणूक महाराष्ट्र नवनिर्माण तर्फे लढवत आहे. तर तुम्ही मला सहकार्य करा. मी नक्कीच तुमच्या ज्या काही समस्या असतील रस्ते, पाणी, विजेच्या ज्या काही समस्या असतील त्यावरती नक्की भर देईल. एकदा जर मी प्रतिनिधी बनून पंचायत समितीमध्ये निवडून आलो तर तुमच्या हर एक गोष्टीसाठी मी उभा राहणार. मी जांभूळपाडा गणातून निवडणूक लढवत आहे पंचायत समितीसाठी. आजवर जी कामं आम्ही जनतेसाठी केलेली आहेत त्या जनतेच्या विश्वासावरती आम्ही निवडणूक लढवत आहोत. जनतेचा विकास हेच आमचं मूल उद्दिष्ट असेल. जनतेचा भक्कम असा पाठिंबा आहे आमच्या पाठीशी. बरीचशी कामं, पाणी असू दे, त्यांचं कामगारांचा प्रश्न असू दे, त्यांची लाईटीचा विषय असू दे, आम्ही जनतेसाठी अहोरात्र प्रयत्न केलेले आहेत. लोकशक्ती लाईव्हसाठी धम्मशील सावंत, सुधागड. अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.